ज्याची गरज तापवानी, ज्याची
आ
ज्याची गज ताप वाढे खडी काळ पाया पडे याला बोलतात. भाजीचा नियम असा आहे की तिखट जर 2 चमचे टाकला असं तर मीठ 3.5 चमचे टाकावं लागतं.
म्हणून बाकीच्यांना जसं मोकळा दिला तसाही मला मोकळा द्या. नौकराचा आवाज जास्त असावा, मालकांचा कमी असावा. ज्याची गरजता पवाडे कडी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा. पुसा 618 जण. चिंतिता जयसी भुक्ती मुक्ती कामारी दासी, तो हा पंढरीचा राणा. पुसा 618 जण. वैकुंठाशी जावे तुका मनी ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा. पुसा 618 महायोग पेते तटी मरता, वरम पुंडरीकाय तो मुनिरे. समागतिष्ठन्त मानककन्दं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं. जास्त नाही हो, थोडे नाही काहीच नाही. आवाज जास्त होता, साऊंड चांगला, आवाज जास्त होता. मशीन कमी खाल्लं पाहिजे, कमी धुवा मारला पाहिजे. चला प्रसंगी निमित्त या ठिकाणी हरिनाम संकीर्तन सोहळा आणि श्रीमद भागवत कथा पूजनीय कथा व्यास या आमच्या भागामध्ये जेव्हा आम्ही या क्षेत्रात नव्हतो त्या काळापासून ज्यांनी परमार्थ सुरू केला, नवे श्रीमद भागवत कथा ज्ञानेश्वरी पारायण या भागामध्ये यांनी सुरुवातीला केले तसे हरी परायण कृष्णानंद चतुर्वेदी महाराज यांच्या श्रीमुखातून आपण या ठिकाणी कथा ऐकताय आणि सोबतीला सर्व सहकारी मंडळी आहेत.
या ठिकाणी विराजमान असणारे आदिशक्ती जगतजननी माँ भगवती काली माता, देवादिदेव महादेव भगवान श्री भोलेनाथ जी महाकाल भगवान, प्रत्येकाने दर्शन केलेलं आहे आणि अशी सर्व देवभूमी संतभूमी, सर्व देवी देवता आणि शनी महाराज विराजमान दृश्य रूपात असणाऱ्या सर्व दैवी शक्ती गुरुवरी हरी हरी परायण भट्टाचार्य श्री फलाहारी बाबा, श्री गुरु रामकृष्ण मुनी बाबा, अंबोरी महाराज, राजनाथ महाराज, जन्मदिनारे माता पिता ज्यांच्या नियोजनातून या संपूर्ण ग्रामवासियांना हे अध्यात्माचे धडे मिळतात, नवीन नवीन अध्यात्माचं बाळ आपल्याला मिळतंय, अशी या भागातील एक आदर्श व्यक्तिमत्व नवे नवे ज्यांनी स्वतःला देवाच्या सेवेमध्ये वाहून घेतलंय, जे समाजासाठी आणि संसारासाठी या दोन पैकी बघा, जे संसारासाठी वेळे झाले त्यांना कोणीच विचारलं नाही, पण जे देवासाठी वेळे झाले लोक त्यांना पागल म्हणतात, जे देवासाठी वेळे झाले लोक त्यांना आज पागल म्हणतात आणि उद्या त्यांच्याच फोटो पालखीत घालून मिरवतात. काही 2 दिवसापूर्वीची घटना प्रस्तावनेच्या अगोदर सांगतो की आजपर्यंत पक्षामध्ये भेदभाव, पण जशी फोटोवरती हात चढला बस देव माणूस होता, कळलं तुम्हाला. आणि म्हणून हयात असताना लोक किंमत देत नाही, गेल्यानंतर मात्र त्यांचा उदो करतात. पण हे पारमार्थिक कार्य करत असताना कुणी निंदा कुणी वंदा आम्हास वहिताचा धंदा. जीवनामध्ये ज्यांनी हा आदर्श घेतला आणि आपलं जीवन भगवान परमात्म्याच्या चरणी वावला, कात्री लागली तरी चालेल, पण आपण हे केलं पाहिजे. असे गुरुवरी हरिभक्त परायणांचे ओमदेवजी महाराज, माझी जवळजवळ दुसरी वेळा या ठिकाणी येण्याची, आणि दोन्ही वेळा कीर्तनाला चालू व्हायचे. काय करता तुम्ही म्हणाल महाराज कीर्तनाशिवाय वेळ भेटत नाही, पण तुमचाच आशीर्वाद आहे, तुम्हीच आशीर्वाद देऊन ठेवलं की बाबा मी मंदिर बांधतोय, मी या ठिकाणी हे सर्व देवांगण उभं करतोय, पण या देवाचं महत्व गावागावात सांगणारेही कोणी पाहिजे, आणि बाबांना आम्हाला हे काम दिलं. या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आजची ही कीर्तनाची सेवा, या भागातील एक आदर्श व्यक्तिमत्व, आणि मी काही लोकांना असं मानत असतो, म्हणजे जवळ समोर दिसलं म्हणून नाही, की आमचे हरिभक्तीपरायण गेनलालजी अटाळकर बाबा परसाळवरून आले, त्यांचे सुपुत्र आहेत, त्यांची संपूर्ण टीम. पण मला वाटतं या भागामध्ये जे कीर्तनकार कधी आम्हाला बघायला भेटले नाही, ते कीर्तनकार आपल्या भागात आणून इकडच्या मंडळींना नियोजन काय असतं आणि कीर्तन काय असतो, मोठे मोठे जे टीव्हीला दिसणारे कीर्तनकार आहेत ते आपल्या सर्वसामान्यांना सहज उपलब्ध झालं. ही जर कोणाची या ठिकाणी मदत असेल तर आमचे गेनलालजी महाराज. एक टाळी वाजवली. महाराजांचा निजध्यास होता की यावर्षी फक्त भागवत कथाच करायची, पण आमचे महाराज जे म्हणले नाही नाही नाही, कथा झालीच पाहिजे, पण तुम्ही जर हे एवढं मोठं कार्य हातात घेतलं असेल, ज्या वेळेला बीज जमिनीमध्ये पेरतो तेव्हा मोठं झाड नसतंच, छोटच असतं. बाबांनी हे झाड लावलं, पण झाड लावत असताना अनेक रोग येत असतात आणि मग मात्र शेतकरी त्रस्त होत असतो, फवारण्या करायच्या. पण अशा वेळेला जर कोणाची मदत मिळाली, मार्गदर्शन मिळाली, तर मग मात्र माणसं डगमगत नाही. आणि आमच्या गेनलाल काकाजींनी महाराजांना सहकार्य केलं. म्हटले नक्कीच आपण नामसंकीर्तन सोहळा करू, लहान महाराजांपासून सुरुवात करून मोठ्यांपर्यंत काल्याला पोहोचू. आणि अशी दोघांची ही जोडी, कारण जोड्या जोडल्या पाहिजेत, जशी 2 गायकाची जोडी, 2 मोरदंग्याची जोडी,
आता दोन पेटकरांची जोडी, एक पेटकर आमचे झोपलेले आहेत आमचे कृष्णा बाबा, दोन चोपदारांची जोडी, अजून काय आहेत का, दोन दीदींची जोडी. आता यांच्या जोड्यांना काही म्हणजे लईच जोड्या आहेत या ठिकाणी. या भागामध्ये ज्यांनी आमच्या वारकरी संप्रदायाची धुरा सांभाळली, नवे नवे गुरुतुल्य सर्वांचे गुरु भजन भीष्मश्री बोधे बाबा यांच्या सहवासात राहून, आळंदीला राहून ज्यांनी विद्या ग्रहण केली आणि या भागामध्ये जे संप्रदाय करतात तसे आमचे मोठे गुरुबंधू हरिभक्तीपरायण सेलोकरजी महाराज सुद्धा उपस्थित आहेत. गुरुबंधू आमचे हरिभक्तीपरायण भागवताचार्य रजतजी झलके महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मंडळी आमची भोगावची मंडळी, परसाटकडची मंडळी, बाकी सर्व टाळकरी मंडळी, दोन्ही मृदंग वादक बसलेली सर्व मंडळी. कारण नाव घ्यायला गेलो तर कीर्तन 10ला सुरू झालं, 1 वाजल्याशिवाय राहणार. आणि म्हणून साऊंड सिस्टम वाले, मिक्सर वाले, बक्सेवाले सर्व खुर्चीवर बसणारे. तुम्ही काय साऊंड सर्व्हिस वाले का एवढे? मग या ना इकडे समोर. काय राजू तुम्ही या येत जा, असे बरं वाटतं तुम्ही. आणि विनेकरी बाबा सकाळच्या चरणावरती 2 हस्तक 3रं मस्तक जोडून साष्टांग प्रणिपात. आणि आजच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तन सेवेला सुरुवात. विठ्ठल सर्वांना परिचय द्यायचा, या कार्यक्रमाचं औचित्य काय आहे ते सांगायचं. कथा ज्यांच्या श्रीमुखातून असे आमचे हरिभक्तीपरायण भागवताचार्य कृष्णानंद बाबा चटोले महाराज, त्यांच्या सोबतीला आमचे श्री दुर्वास बाबाजी या ठिकाणी हार्मोनियमला आहेत. आमचे मोठे गुरुबंधू हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज चन्ने ते सुद्धा आहेत आणि सर्व मंडळी आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम लाईव्ह रेकॉर्डिंग केला जातो, असं महाराष्ट्रातील आताच आणि भविष्यातील खूप मोठं युट्यूब चॅनल विठ्ठल भक्ती युट्यूब चॅनल आणि विठ्ठल भक्ती युट्यूब चॅनलचे आमचे सर्व गुरुजीचं ज्याच्यावरती विशेष प्रेम आहे. गुरुजी म्हणतात की बस समीर आहे आपल्याला आधार, केव्हाही फोन करा, समीर हाजीर. आणि असे आमचे समीरजी गायधने दादा आणि उपस्थित सर्व घरी झोपलेले रुयाडवासी सर्वांच्या चरणावरती नमन. आज सेवेचा पहिला दिवस, सेवेसाठी घेतलेला अभंग. अभंग श्री गुरु तुकोबारायांचा. नाम कीर्तन सप्ताह असेल तर पहिल्या दिवशी नामाचं महात्म्य सांगा. नामाची ताकद काय, नाम काय, नामधारक कोण, नाम घेणारा कोण, नाम देणारा कोण, आणि नाम जपल्यानं या जीवाचं कसं कल्याण होतं हे सांगण्यासाठी पहिल्या दिवसचं कीर्तन असतं. नवे पहिल्या दिवसचं कीर्तन म्हणजे पत्रावळीचं वाटप. एवढ्या पत्रावळी वाटप करून ठेवल्या की मग 7 दिवस मस्त आनंदानं भोजन करा. पत्रावळी वाढणाऱ्यालाही महत्व आहे आणि पत्रावळी उचलणाऱ्यालाही बरोबर महत्व आहे. आणि म्हणून पत्रावळी वाढण्याचं काम या महाराज मंडळींनी मला दिलं. या ठिकाणी आमच्या गुरुजीचे गुरुबंधू हरिभक्तीपरायण आमचे भाऊरावजी वैद्य महाराज ते सुद्धा उपस्थित आहेत. ऐका, पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस म्हटलं की नियोजन करता करता सर्व गोष्टी होतात. काही काळजी करू नका. कीर्तन जरी 10ला आरंभ लागलं असेल तरी 12 वाजतील, यात काही संशय नाही. काळजी करू नका, बस करतो मी बरोबर. अभंग श्री तुकोबारायांचा. या तुकोबारायांचा अभंगाचा सरळ अर्थ बघा. महाराज म्हणतात, ज्याची गरजता पवाणे. आता पवाडा हा शब्द जरा इकडे कीर्तनात शोभत नाही, बरोबर आहे ना. पोवाडा हा शब्द कुठला झाला? पोवाडा हा शब्द काही असेल ना, नाटक, भारूड, कीर्तन, भजन, कुठचा शाहीर, तमाशा, बरोबर.
कदाचित लोक जर आले तर उठून झाले बाबू दशा सुरू करून, कारण लोक चांगल्या ठिकाणी येत नाही बाबा. ज्या ठिकाणी चांगलं ऐकायला मिळतं, ऐकल्यानंतर आपलं कल्याण होतं, या ठिकाणी लोक येत नाहीत. आणि जिथं गेल्यानंतर आपल्याही मनामध्ये विषय वासना जागृत होईल आणि नको ते शब्द कानावरती पडतील, अशा ठिकाणी मात्र लोक गेल्याशिवाय राहत. आणि म्हणून पोवाड हा शब्द तिकडचा आहे. आणि पोवाड्यासाठी आपल्या भागातली एक शाहीर अतिशय प्रसिद्ध होती. नाव कळू शकेल का? आमचा भाग तसा तमाशाचाच आहे. रजत महाराज लय खतरनाक तमाशे असतात, एकट्यान भागत नाही, दुय्यम. कारण दोन कोंबळे लढवल्याशिवाय आम्हाला मजा येत. मला भीतीच वाटली. आज 2 मृदंग आहेत, 2 चोपदार आहेत, 2 गायक आहेत, म्हणलं कीर्तनकारी 2 ठेवतात काका. पण योगायोगानं बरं आहे. ज्याचे गरजता पवाडे त्या भगवान परमात्म्याचे पोवाडे जर गायले. पोवाडा हा शब्द जरी साहित्य क्षेत्रातील असला, बांधणीतला असला, चौकटीतला असला, पोवाड्याची विशिष्ट परंपरा आहे. पोवाडा गात असताना तो चौकट मध्ये म्हणत असताना त्याला शेवटी झिलकार जीर जीर हो जीजी म्हणा. बरोबर बरोबर. तुम्हाला वाटत तुले कसं माहिती? मी ऐकतो म्हणून म्हटलं, कारण आम्ही लहान असताना बऱ्याच गमती बघितल्या. मग तमाशातले कितीही पोवाडे गा, कदाचित तुमचा तमही वाढेल आणि आशाही लयाला जाईल. पण या माझ्या जगाच्या मालकाचे पोवाडे गा, काय उत्तर येईल याचा काय फायदा? तर त्याचा फायदा आहे कडी काळ पाया पडे. तो काळ सुद्धा पाया पडेल ज्याचे पोवाडे गायल्यानंतर. मग महाराज कोणाचे पोवाडे गायल्यानंतर कडी काळ पाया पडेल? तो हा पंढरीचा राणा, तो माझा जगाचा मालक पंढरीचा राणा. नाही नाही महाराज, आम्हाला अजिबात विश्वास नाही. त्या पंढरीच्या रायाच्या पाया पडल्यानंतर काळ सुद्धा पाया पडायला येईल. याच्यासाठी कोणीतरी साक्षीदार हवा ना. कोण कोण साक्षीदार आहेत? मृदंगवाले, रेकॉर्डिंग वाले, हार्मोनियम वाले? नाही नाही नाही. पुसा 6 4 18 6 जाऊन विचारा, 4 जाऊन विचारा आणि 18 जणांना जाऊन विचारा की ज्याचे पोवाडे गायल्यानंतर कडिकाळ पाया पडत असतो तो पंढरीचा राणा आहे. याची साक्ष 6 देतील, 4 देतील आणि 18 देतील. मग महाराज ठीक आहे तुम्ही बोलताय, पण आमच्या मनात एक संशय आहे. काय? आम्हाला बाकी काही करायचं नाही, बस वैकुंठाला जायचं आहे. काही काळजी करू नका. वैकुंठाला जरी जायचं असेल तर त्याचंच नाव घ्या. वैकुंठासी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 4 18 विठ्ठला. अभंगाचा सरळ सरळ अर्थ उद्या म्हणू नये कोणी की अभंग महाराजांनी सोडवला नाही. म्हणजे मी माझ्या पेपरचं शॉर्टकट उत्तर शोधलेलं आहे आणि माझा अभंग सोडून झालाय. आता बस थोडा वेळ जी काही फॉर्मॅलिटी आहे त्याप्रमाणे. आज सप्ताहाचा पहिला दिवस आहे. मंडप लई मोठा आहे. एवढा मोठा मंडप, अतिशय सुंदर नियोजन. मला वाटतं मराठवाड्यात अशी मोठी मोठी मंडप असतात आणि एवढं सुंदर नियोजन असतं. लोकही तेवढीच असतात. आपलं गाव छोटं असल्यामुळे एवढेच लोक आपल्या गावात आहेत. आपलं गाव छोटं असल्यामुळे एवढीच लोक गावात आहेत. काही हरकत नाही, काळजी करू नका. इथं येण्यासाठी सुद्धा काय पाहिजे? भाग्य पाहिजे. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा. अहो साधू संतांचं दर्शन होणं, संतांची भेट होणं, सत्संगती लाभणं हे काय सहज सोपं आहे का?
संत भेटी लय अवघड आहे गड्या. सहजासहजी संत दर्शन माणसाला होत नाही. पुण्य फळले बहुता दिसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख मी कैसा संत चरणी पावलो आज थटले माझे कोडे बहु जन्माचे साकडे. मिलना कठिन संत का बड़ भाग से पाते कही मिल गई संजोग से तो सत्संगति मिलती नहीं. सत्संग जिनको मिल गया वह जन्म का साफल्य है. अधिकार उनका क्या कहूँ वो शहंशाह की तुल्य. एवढी जीवनात सत्संगती महत्वाची आहे महाराज. एखाद्या आमदाराची संगती करा रे. कदाचित तुम्ही आहे त्याच ठिकाणी राहाल. एखाद्या राजकारण्याची संगती करा. 4 पैसे कमवाल, माडी बांधाल, गाडी घ्याल, पण अनावधानानं माझ्या एखाद्या साधूची संताची संगत करा. तुम्हाला पैसा मिळणार नाही. तुम्हाला मोठ्या महाड्या घेता येणार नाही, गाड्या घेता येणार नाही. चांगली कपडे तुम्हाला फाटकी कापडं भेटतील, चांगली कापडं घेता येणार नाही. पण ऐका, जसे जसे तुम्ही या भागात त्या गुरुजीच्या सोबत मुरत जाल, रमत जाल, तुमचा काळ खर्च होईल ना, तशी तशी तुमची आध्यात्मिक प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. एक दिवस त्या गुरुजीच्या सारखे तुम्ही झाल्याशिवाय राहणार. लोक म्हणतात वावर आहे तर पावर आहे. लोकांचा शब्द काय आहे, वावर आहे तर. पण इथं पावर येण्यासाठी वावराची गरज नाही आणि चार्जिंगची गरज नाही. हरिनामाची चार्जिंग एवढी जबरदस्त आहे. एकदा सर्व काही मेळ जमला आणि एक बोलतो बाबा, ज्याची सुरुवात एवढी धडाकेबाज झाली असेल त्याच्या शेवटाचा विचार करा किती धडाकेबाज. पण हे कळण्यासाठी हात अशी वर यावी लागतात. आपल्या टाळ्या इथं वाजवत नाही, आपल्या टाळ्या तिथं. 100ची नोट चिवड्याच्या पुढ्या वाजवाटाळ्या शिजवान इथंच आपल्या टाळ्या वाजवा. म्हणून टाळी इथं वाजली पाहिजे. चला, गोड प्रमाण दिलं आमच्या भूषण महाराजांनी की संताची संगती केली, साधूच्या जवळ जर आला तर आपणा सारीखी करती तात्काळ नाही काळ वेळ त्या लागी. कशाला जाता दूर, जवळच पंढरपूर. चला आंबोऱ्याला. आंबोऱ्याचा महिमा तुम्हाला मला सर्व माहिती आहे की आंबोऱ्यामध्ये सर्वात वर जे शिवलिंग आहे ते चैतन्येश्वर महादेव आहे. इकडे जर बघितलं तर एक मोठं उंच पहाड आहे आणि वर एक मंदिर आहे. ते कोणाचं? कोल्हासूर महाराजांचं. आणि खाली ग्राउंड लेवलला जिथून आपण गेट मधून एंट्री करतो पहिलंच मंदिर कुणाचं? बोलत चला, कीर्तनामध्ये वाद नसावा पण संवाद असावा.
कोणाचा? हरिहरनाथ स्वामी आणि बाजूला रामचंद्रजी महाराज. हा गुरु शिष्य डायरेक्ट एंट्री, गुरु शिष्याचं मंदिर आहे. डायरेक्ट मुद्द्यावर यायला मला आवडेल, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे आणि लोक जास्तही नसावेत. मला असं वाटतं ते आता धानाच्या मशिनी आल्या, नाहीतर अगोदर ज्या वेळेला धान काढायचं असं तर शेतकरी शेतात जायचे, बांदी मधले धान कापल्यानंतर जे देठ असतात त्याला काय म्हणतात? फणसाड. हा फणसाड. ते फणसाड असे खोदून घ्यायचे आणि मग तिथून अशी बैल फिरवून ती जागा अशी टणक बनवायची, तिला मग सारवायची. आणि तो काय व्हायचा, म्हणजे सारवल्यानंतर खरा वेगळा, खरा ते खरा व्हायचा आणि मग ते खरा झाला की त्याच्यामध्ये ते धान असं टाकलं जायचं, ज्याला भारे म्हणतात. ती भारे असे सोडून द्यायचे आणि त्याच्यावर माणसं फिरवायची. कोण? म्हणजे जागे बैल फिरवायची. ती बैलाची पात फिरवली की मग जेव्हा कळायचं की नाही आता धानाचे देठ वेगळे, धान वेगळं झालंय, त्यावेळेला मात्र मग एवढी लांब दांडी असायची वेळूची, बांबूची, आणि त्याला असं, तुम्हाला तर लई माहित आहे बुवा, PhD झाली आकोडी. आकोडीत मग काय काढायचे त्याच्यातलं? तन्नीस काढायची. वा वा वा, बघा बघा, तुमच्या काळातलं सांगा कसं चेहरे असे फुलत असतात. नाही तर आम्ही आमच्या भाषेत सांगायला जाऊ, काय सांगून राहिलो का ती आकोडीनं त्याच्यातली तन्नीस बाहेर काढायची, मग राहायचा धान. पण तो पूर्ण धानही लोक पोत्यात भरत नव्हते, सूप आणायचे आणि त्या सूपानं ब्रेक डान्स करायचे. त्याला काय करायचं? काय नाव होतं? भांडवा. सरांडी मांडवा नाही, भांडवा मारला की जे कामाचं नाही ते उडून जायचे, जो ओरिजिनल माल तो खऱ्यात. या खऱ्यातही ओरिजिनलच असतं, डुप्लिकेट असंच उडत असतं. आणि म्हणून लोक किती आहेत, गर्दी नको पण लोक दर्दी पाहिजे. कारण कीर्तनात बसलेला एक माणूस श्रद्धावान असतो, पुण्यवान असतो. कोण बिना कामाचा येतो? बिना कामाचं कोण? सांगा ना. अरे तुम्ही तर इथून अर्धा किलोमीटर येऊ शकत नाही रे घर सोडून तुमचं. ही मंडळी आमची गेनलालजी, ही मंडळी तिथून आली परसाडवरून. विचारा बाबाजीला, बाबाजी काय डिझेलचे पैसे देणार आहे का? अजिबात नाही, आम्हाला परमार्थ करायचा आहे ना, आमच्या मस्तीमध्ये करू. काय आमच्या मस्तीमध्ये अशी भावना. आमचे समीर महाराज तेवढ्याला लांबून काय पैशासाठी? अजिबात नाही. बाहेर जा 35-35, 40-40 हजार सप्त्याला. पण बाबाजींनी एक शब्द टाकला, समीर यावं लागते तुला. समीर हाजीर. आम्ही नेहमी म्हणतो लेखा का बाबाजीनं असं म्हणतो त्यावर चॉकलेट दिलं रे. केव्हा विचारा, कोट रे बापू? कोट रे बापू? परसाड. या दोन महात्मानं काय चॉकलेट फेकले माहिती आम्हाला सांगा. दत्तक घेतले ना, बस दत्तकच घ्या, जावई बनवू नका, म्हणजे झालं. विठ्ठल आणि म्हणून ही सर्व मंडळी एवढ्या लांबून येतात. आपणही आलं पाहिजे, आपणही आलं पाहिजे. दादा तुमचं आमचं भाग्य प्रॉपर्टीनं उदयाला येणार नाही. ज्या दिवशी तुमचा आमच्या जीवनामध्ये ही सतसंगती घडेल, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय,
भाग्याचा उदय तेही जोडे संत पाय तेने साधली साधने तुटती भवाची बंधने. भाग्याचा उदय झाला पाहिजे महाराज. आणि हा भाग्याचा उदय झाला की मग बघा काय घडतं जीवनामध्ये. बाकीच्या संगती सोडा, मला सतसंगत सांगायचं आहे आणि नामाचं महत्व पटवून देणारे संत तेवढे मी तुम्हाला जवळपास 20 मिनिटं माझ्याकडे, त्या 20 मिनिटांमध्ये मी सांगतो. चला आंबोऱ्याला. या आंबोऱ्यामध्ये मराठी भाषेतला पहिला ग्रंथ विवेक सिंधू लिहिला आणि विवेक सिंधू ग्रंथ लिहिणारे स्वामी मुकुंदराज स्वामी. या मुकुंदराज स्वामीला दुसऱ्याच्या ललाटाकडे बघितलं ना इथलं दिसत होतं. इथलं या कपाळावरच वाचणारे अनेक लोक असतात. जीवनामध्ये जर साधना केली, भक्ती केली तर शक्ती प्राप्त होत असते. पण ज्याला प्राप्त होते तो सांगत नाही. जिसने पाया उसने छुपाया. सांगण्याची गोष्ट नाही ना महाराज. सांगा, मी नेहमी बोलत असतो. एका बाजूला असं चांगला दगड ठेवला मोठा आणि दुसऱ्या बाजूला दोर ठेवला. दगडावर दोर आपटा, नाहीतर दोरावर दगड. तुटणार कोण? आजीबाई का कोण तुटणार? दोर तुटणार का दगड तुटणार? दोर तुटणार. तुमचं काय म्हणणं आहे? कोण तुटणार? दोरच तुटणार. दोरच तुटणार. पण दोर जर जिद्दी असेल, दोर जर हट्टी असेल, दोर जर नामात वेड झालं असेल तर मग मात्र दगडही तुटायला वेळ लागत. प्रयत्न वाढूचे कन रगडिता तेलही विठ्ठल केशव मंत्र हा जपावा. त्या माझ्या जगाच्या मालकाचं भजन कर, पण असं हळूहळू गरजून आवाज दे त्याला. आवाज दे. जेव्हा तुम्ही आम्ही एखाद्या खड्ड्यात पडतो, कुणीच वाचवायला राहत नाही, तेव्हा आवाज देतो ना, बचाव बचाव. हात वर करून बचाव बचाव बचाव. आमची महाराज मंडळी कथेमध्ये अशी वर हात करायला लावतात. कशासाठी? तुमच्या हातावर किती मेहंद्या काढल्यात पाहण्यासाठी? नाही ना, नाही ना महाराज. ते सांगतात की सांगा त्या जगाच्या मालकाला, आम्ही भवसागर रूपी विहिरीमध्ये पडलेलो आहे, आम्ही पाण्यामध्ये बुडालेलो आहे, देवा आम्हाला वाचव. आवाज दे रे त्याला. बाबा काय होईल त्यामुळे तू काळजी करू नको. फक्त तू नामस्मरण कर. आणि मग रामचंद्रजी नामस्मरण करतात गुरुच्या चरणाजवळ बसून 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 बसून. ज्या वेळेला नामस्मरण करतात मध्यरात्रीची वेळ झाली, 12 वाजले आणि नियमाप्रमाणे यमराज आल्यानंतर यमपाश काढला आणि रामचंद्राच्या गळ्यात घालायचा आहे. पण ती नामाची शक्ती एवढी प्रभावित आहे की यमाचा यमदंड तिथपर्यंत पोहोचतच नाही. यमाचा यमदंड तिथपर्यंत पोहोचत नाही. यमानं कितीतरी प्रयत्न केले पण यमराजाचा यमदंड तिथपर्यंत पोहोचत नाही. शेवटी यमराज उतरतात आणि तिथे हरिहरनाथाच्या समोर दोन्ही हात जोडून नमन करतात. त्या गुरुजीच्या पाया पडतात. गुरुजी सांगा ना हो, जिथपर्यंत माझी शक्ती पोहोचू शकत नाही एवढं कुठलं साधन सांगितलं? गुरुजी म्हणतात, मी सांगितलेलं साधन म्हणजे जे साधन सांगितलंय त्या साधनाचं वर्णन जगद्गुरु श्री तुकोबाराया अभंगाच्या पहिल्या कळस दिसतो सोजवळा बरवे बरवे पंढरपूर बरवे बरवे पंढरपूर
सोजवळा बर्वे पंढरपूर विठू रायाचे नगर, अरे म्हणे सोन्याचं पंढरपूर आहे. आणि मग वारकरी रडायला लागला. हुंके दाटतात त्याच्या अंतःकरणामध्ये. देवा आजपर्यंत मातीच्या बिताडी पाहिल्यात रे, पण आज या फाटक्या धोत्र्यातल्या वारकऱ्याचा मान राखलास बाबा. याला सोन्याचं पंढरपूर दाखवलं. फक्त एक काम कर, आता फक्त माझ्या आदिशक्तीला तिथं दाखव म्हणजे झालं. चढले पायरी, मान खाली आहे वारकऱ्याची. एकच इच्छा, देवा बस एवढं कर बाबा. आणि यांनी पायरी चढावी. आणि राजा जवळच तिथं चढला तो पाटील. आणि एक बाई झाडू मारत होती. त्या बाईकडे पाहिलं ना बघतच राहिला. अहो तुम्हाला कुठंतरी बघितल्यासारखं वाटतं, जरा अशा उभे व्हा तुम्ही. ती बाई झाडू मारणारी बघितल्यासारखं वाटतं तुम्हाला कुठंतरी. काय पाटला विसरलास? तुझ्या घरच्या मंदिरातली देवी मी. तुझ्या घरच्या बाबा आई, तुझं लुगड, तुझा तेवढा थाट माट अलंकार कुठं? एवढं वैभव सोडून इथं झाडू करावं लागतं बाबा एवढं. कारण तुझ्याकडे थाटा माटात आहे, पण मालकाच्या घरी मात्र सेवा केली पाहिजे. पाय लक्ष्मीच्या हाती दिसी यावे. काकुळतील ती देवी पाहिली त्या ठिकाणी त्या पाटलानं. बस घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानं पाहिन. पाय देवाचे नाही पकडले वारकऱ्याचे. म्हणे बस वारकरी बाबा, तुझ्या मनासारखं झालं ना, सांग काय करू मी आता? काय करू? काही करू नको. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. तुळशीची माळ घाल वारकरी हो. तुळशीचं माळ घातली, वारकरी झाला. रात्रभर मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी त्या पंढरपुरात एक लेकरू मेलं. आणि त्या लेकराच्या मरणाचा आड याच्यावर कुणावर? त्या वारकऱ्याच्या सोबत आलेल्या पाटलावर. पाटील म्हटलं काय करू, मी काही मर्डर केला नाही. वारकरी म्हटलं काही केलं नाही ना, एक काम कर, तू फक्त मन देवा, मी जर तुझी भक्ती केली असेल, तुझी वारी केली असेल, तर या वारीचं पुण्य मी तुला देतो. किती वाऱ्या केल्या होत्या त्यानं? किती वाऱ्या केल्या होत्या? पहिलीच होती, पण ते बिना माळ. आल्यानंतर वारकरी झाला. म्हणजे देवा तुझी भक्ती केली असेल, तुझं नाव घेतलं असेल, तर माझ्या जीवनातलं एवढं संकट दूर कर. विनंती केली, संकल्प केला, लगेच तो तात्काळ सुटला. आणि तोच राजा पुढे भगवान परमात्म्याचा एक सेवक होतो. आणि म्हणून चिंतिता जयाशी भक्ती मुक्ती कामारी दासी. मग त्याला जसं नाव घेतो तसं आपणही नाव घेऊ. करा हातावर, हातावर करा. विठो बारकुमाई